आज भाजपचा 45वा स्थापना दिवस आहे। या निमित्ताने राज्यातील प्रत्येक बूथवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजपच्या स्थापना दिन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असणार आहेत। तिकडे अमरावतीत मोदींचं अबकी बार 400 पारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हनुमानगढीवर 501 जोडप्यांच्या हस्ते होमहवन आणि महायज्ञ आयोजित करण्यात आलाय। तर भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला सकाळी 9:30 वाजता भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहतील। राज्यातील प्रत्येक बूथवर भाजपचा स्थापना दिवस साजरा होणार आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्या सोबत आहेत। रजत, काय स्वरूप असणार आहे आजच्या स्थापना दिवसाचं आणि राज्यभरात कशी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे भाजपच्या वतीनं? सौरभ, आज भाजपचा स्थापना दिवस आहे आणि त्यानिमित्ताने भाजपच्या कार्यालयामध्ये दरवर्षी कार्यक्रम होतात। मात्र यंदा निवडणुकीचं वर्ष आहे आणि भाजपनं स्थापना दिनाच्या कार्यक्रमातून ऊर्जा घेण्यासाठी बूथ चलो अभियान जो आहे तो आज राबवलेला आहे। राज्यभरामध्ये जवळपास 97,000 पेक्षा जास्त बूथ आहे ज्या ठिकाणी आज असा कार्यक्रम घेतला जाणार आहे। आणि स्थापना दिनाच्या कार्यक्रमाच्या सोबतच बूथवरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी बूथवरचे जे मतदार आहे त्यांच्याशी संपर्क साधावा या दृष्टिकोनातून 2 कार्यक्रम आणखी घेण्यात आलेले आहे। स्थापना दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर बूथच्या परिसरामध्ये कार्यकर्ते जे आहेत मतदारांना भेटतील आणि त्यांच्याकडून मायक्रो डोनेशन, छोट्या स्वरूपामध्ये देणगी जी आहे ती भाजपच्या मोहिमेसाठी, निवडणुकीसाठी घेतली जाणार आहे। एका प्रकारे मतदारांना भाजपसोबत जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आजूबाजूचे जे काही घरं आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी जाऊन स्थानिक कार्यकर्ते जे आहेत, नेते जे आहेत ते संपर्क साधणार आहे, भाजपच्या कामांची माहिती देणार आहे। हे फक्त जे आहे ते स्थानिक कार्यकर्ते यांनाच करायचं नाहीये, तर राज्यातील जे मोठे नेते आहेत त्यांना प्रत्येकाला 2 बूथ दिलेले आहे आणि त्यांना सुपर वॉरियर्स असं म्हटलं जातं। तर हे जे सुपर वॉरियर्स आहेत त्यांना जे काही 2 बूथ देण्यात आलेले आहे त्या 2 बूथवर जाऊन मायक्रो डोनेशन्स घेणार आहे आणि सोबतच मतदारांशी संपर्क करणार आहे। कुठेतरी भाजप या स्थापना दिनाच्या निमित्ताने निवडणुकीच्या आधी आपापल्या बूथवर आपलं संघटन भक्कम करण्यासाठी आणि सोबतच मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी या स्थापना दिनाचा कार्यक्रमाचा वापर करत आहे। आणि सोबतच स्थानिक स्तरावर, बूथ स्तरावर जर काही दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये येऊ इच्छित असतील तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। पक्ष प्रवेशाचे कार्यक्रमही घेतले जाणार आहे। काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला होता की बूथ स्तरावर राज्यभरामध्ये आज 2 ते 3 लाख कार्यकर्ते जे आहेत, जे दुसऱ्या पक्षांचे आहेत, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। तर त्यामुळे छोट्या स्तरावर जरी पक्ष प्रवेश होणार असेल तरी त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्याचा मोठा परिणाम येणाऱ्या दिवसांमध्ये होऊ शकतो। सौरभ, बरोबर। रजत, तू सोबत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।